यवतमाळमधील पुसद नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा मोहिनी नाईक यांनी पदभार स्वीकारला आहे। राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि माजी नगराध्यक्ष असलेल्या सासू अनिता नाईक देखील उपस्थित होत्या। यावेळी पुसद शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। कोल्हापूर महापालिका निवडणुकीची मतमोजणी एकूण 3 फेऱ्यांमध्ये होणार आहे। अवघ्या 2 तासात निकाल लागेल असं नियोजन केलेलं आहे। शहरात गांधी मैदान, दुधाळी, व्हीटी पाटील सभागृह आणि शासकीय गोदाम या 4 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली। शहरातील शेवाळवाडी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून सराफा दुकानात चोरी केल्याची घटना घडली। सदरची घटना शनिवारी संध्याकाळी घडली। या प्रकरणामध्ये मांजरी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून त्यामध्ये 3 अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे। गडचिरोलीमधील नक्षलवादी हल्ला प्रकरणातल्या आरोपीला सुप्रीम कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केला। 2019 मध्ये गडचिरोलीत झालेल्या आयईडी स्फोटात 15 पोलिसांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात सुप्रीम कोर्टानं नक्षलवाद्यांसाठी सहानुभूती बाळगणारा कैलाश रामचंदानाला अंतरिम जामीन केला।